वी आर ऑल गुड. चार्जिंग फुल झाली आहे आणि आपण एकदम फ्रेश झालो आता. आपण चालायला लागलो आहे. न्यू अपडेट इज 26 मिनिटचा रस्ता नाही, 40 मिनिटाचा रस्ता आहे. काय नाही करू शकत, आता चालावं लागेल इतक्या उन्हात. सो मला जशी पॅन्ट पाहिजे होती तशी एकदम भारीवाली भेटली इथे. आणि अजून एक प्रॉब्लेम ही झाली की इथं काहीच हेल्दी नाही खायला. नुसतं कार्ब्सने भरलेलं खायची वस्तू आहे. सो काय नाही करू शकत, तेच खायला लागेल. ही फेमस डिश वाटते काहीतरी, खस्ता कचोडी. ही खातो बघतोय मी. लुक्स कूल टू बी ऑनेस्ट भाई. आय हॅड टू रेकॉर्ड दिस रिॲक्शन भाई. इतकं टेस्टी आहे, एक नंबर. घरी जात असताना परत मला या स्टेशनवर यायला लागणार आहे. मी भाई परत एकदा एक नाही तर 2 प्लेट बघू मूडच्या हिसाबावर मी तर खाणार आहे. एक नंबर आहे. डिसेंट मार्केट आहे तिकडचे. प्राइजेस एक नंबर. बाप, इतके स्वस्तात कपडे भाई. मग आता मी वस्तू सिलेक्ट करून ठेवतो. सिलेक्ट म्हणजे फोटो वगैरे काढून ठेवले, शॉप्स लक्षात ठेवतो आहे. आता तर मी सामान घेऊन इथं उरू नाही शकत. घरी जाताना मला जे जे उचलायचं उचलेन आणि मग कल्टी मारेन. कारण मला इथं हरिद्वारला यायलाच लागणार आहे. ट्रेन इथूनच आहे आपल्या मुंबईला. सो तेव्हा बघेन. गौशाला, गंगा. या साईडला पूजा होते. ते करतात ना जे पण करतात ते. सो एक रूम टाईप धरला आहे, कॉरिडोर. पर्सनल पूजा चालू आहेत लोकांचे. मला दुसऱ्या गल्लीतून जावं लागेल घाट क्रॉस करण्यासाठी. कुठल्या गल्लीत होतं कुणाला माहिती. डॅम कुठं अडकून बसलं. नदी बघून भीती का वाटते माहीत नाही. पाण्याचा फ्लो बघून किती मोठी नदी आहे. पूर्ण फिरून जावं लागेल. काय भारी हॉटेल आहे. जुने यासाठी हा खजाना आहे भाई. नुसता मैदा आणि घी आणि मतलब खतरनाक गुलाबजामुन. ओरिजिनल गेट इथूनच करून घरी दोन्ही साईडने जाऊ शकतो. चांगला मोशन शॉट काढत जात असतो. चांगली स्मूथली जात असतो. मध्येच कुठली तरी आंटी बुलडोझर सारखी मध्ये उभी असते. तिला धडकतो आणि धडकल्यानंतर पण ती आंटी हालत नाही, तशीच उभी राहते. काय माहिती का, सारखं होत आहे तसं. इतक्या मोठ्या नदीच्या वरून चाललो आहे. कॅमेरा इतकं वाटत नाही. मला पण इच्छा होते पाण्यात जायची. छान वाटतं. आणि असल्या गरमीच्या टायमाला म्हणजे उन्हात पाण्यात जायला गंगेमध्ये पण म्हणजे बट टाईम जरा नाही पुरणार मला. आज ऋषिकेश पण करायचं. ऋषिकेश पण गंगा आरती करायची. वाव भाई, दिस ब्रिज लुक सो कूल भाई. दोन्ही साईडला नदी, मध्ये इतका ॲस्थेटिक जोजोजवाला ब्रिज वाटतं भाई. गंगस बाय वॉटेवरही घेतला. गंजेस we are here guys. Hariki Port I guess. So छान आहे. पंचवटी सारखंच आहे, खूप जास्त सिमिलर आहे. अच्छा
मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. इथं वरती डोंगरावर दिसतंय, हां ती मनसा देवी आहे. इथं लिटरली डोंगरावर चढावं लागणार आहे. तो सात जास्त ॲडव्हेंचरस वाटतंय. यो वी फाउंड मोठी मांजर. भाई माझी फाटते, मला मारेल. अंटी बोलली ती सिंग मारते, पेट नाही करू शकलो. गर्दी भाई क्रेझी आहे. आतासाठी आय हॅव डिसाइडेड की मनसा देवी वॉक करतो, मनसा देवीला जातो. नंतर टाईम भेटला तर बघू अजून काय करता येईल का. आणि खाली पाण्यात जाणं शिवाय अजून काय इतकं खास करण्याला काय नाही. आणि गेलो पण असतो. प्रॉब्लेम हे की आसपासची पब्लिक खूप चालावं लागणार आहे. ऐकलं मी डोंगराच्या वरपर्यंत जायचं. चलो जितका विचार केला तेव्हा जास्त लांब होत आहेत. प्लस आपण हलके पण नाही आज. आपला सेटअप बघा, मी माहिती काढलेली अगोदरच. 1000 स्टेप्स चालायला लागतील मंदिराला पोचसपर्यंत. सो मज्जा आहे. हे हॅलो, हे दुसऱ्या स्टेटचे ॲनिमल्सचा बिहेवियर मला माहीत नाही, म्हणून मी हात लावायला जात नाही त्यांना लवकर. मला वाटतं खूप जास्त वेगळा असेल. अटॅक झाला तर घरून तर जाणे पडतीलच. जाओ और सोलो, म्हणून शिस्तीत राहावं लागेल जरा. मला आता जस्ट आठवलं की माझी पाण्याची बॉटल संपली आणि मी वजन घेऊन इतक्या उन्हाच्या वर चालायला निघालो आहे बिना पाण्याचं. बोललो ना मी स्मार्ट आहे. गाईस पाणी घेतलं मी, पाणी पिलो. त्या दुकानवालीशी जरा वार्ता केली. तो सांगतो 1000 सीडी नाही 350 सीडी आहेत बस. हे यूट्यूबवाले एडे बनवायला बसलेले असतात. मी बोललेलो मला कार्डिओ करायचं आहे, काल झाला नाही. चालायचं खूप सारं. म्हणलं माझ्यासोबतच आहे, काही टेन्शन नाही. पूर्ण डोंगर फिरून जायचं इथून तिथून, मग तसं करून वरती असंही वाटतं. तो तर एक नंबर आहे. पण काय पण बोला काही. टर्न्स आउट इथून शॉर्टकट आहे डायरेक्ट वरती जायला. A few moments later. खरंच केलं ते, खरंच चढलो. हा इझी पार्ट आहे. तिथं दगड आहेत, तिथं माती होती घसरणारी. मला चढायला प्रॉब्लेम नाही. बॅगेमुळं बॅग तर खूप वजन आहे, खूप जास्त पसरते मागच्या साईडला. सो बॅलन्स करता येत नव्हतं, तरी चढलो. खूप लोक करतात, इतकं काय नाही. मी पण आरामशीर चढलो बिना कुठल्या प्रॉब्लेमचं. आणि आता चाललो आहे. हे बघ एकदम स्मूथली पोहोचलो आहे. चालतो आहे, आत्ता थकलो आहे उन्हामुळं बस. मोस्टली फ्रँटच आहे, सीड्या नाहीत खूप जास्त. मला वाटलं नॉर्मल मंदिर विजिट असेल भाई.
few moments later. आतमध्ये रेकॉर्डिंग अलाउड नव्हती. आता चाललोय बाहेर. सो काय झालं, आज जाताना मी जास्त क्लिप्स काढू नाही शकलो व्हिडिओज, कारण गोंधळ होता. कारण सर्व प्रसाद विकणारे पकडत होते. चप्पल उतारो आगे चप्पल उतारने का नाही आहे, माझं चप्पल उतारो, हे सगळं गोंधळ वगैरे धागत होते. तरी मी काय केलं, गपचूप कुठेतरी कॉर्नरमध्ये ठेवलं आणि आत गेलो आणि बाहेर आलो. एकदम काय प्रॉब्लेम नाही, एकदम सेफली ते सर्व झालं. मग व्हिडिओ काढले, आत जाऊन थोडेफार काढले फोटोज, सक्त म्हणा आहे त्या बोडियसपर्यंत काढले थोडे. मग त्यानंतर जरा पुढे गेलो, मग बघितलं तर भाई एक असं छोटंसं वेगळं मंदिर होतं. वेगळं म्हणजे मंदिराच्या छोटं मंदिर होतं, म्हणजे तिथे मेन मूर्ती होती, असं काहीतरी सीन होतं. सो मी बोललो हा स्पेसिफिक लोकांना आतमध्ये खेचते आणि बोलतो पाय पडा बोललो ठीक आहे भाई. मी पण असं घुसलो, मला बोलत होतं, मी घुसलो, बोलतो पाय पडो, मी बोललो ठीक आहे भाई पडतो. त्यानंतर माझ्या डोक्यावर हे लावलं. त्याने काय केलं, ती खालावलं आणि मला बोलतो दान करो, देवी को दान करो. सो मला इतकं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी विचार केला की ठीक आहे, पाकिट उघडेन, जे खिशात असेल नोट समोर जे येईल ते देऊन टाकेन. पाकिट वगैरे तो सुट्टेच नाही, 100ची नोट टाकून दिले. ठीक आहे, 100 रुपयाने इतका काय फरक नाही पडणार आहे. बट भाई अशा जागेवर येतो ना, डिसअपॉइंट होतो खूप जास्त. मला रिलिजियस प्लेसेस इतके आवडतात की जे सुंदर असतात. ऑलमोस्ट प्रत्येक रिलिजियस ठिकाण इतकं भारी आहे. प्रत्येक गोष्टीला मॉनिटाईज करतात, प्रसादपासून ते चप्पल ठेवण्याच्या जागेपर्यंत. वरती मी गेलो, मग ते मी बघितलं एकच नाही, असे खूप सारे सबसेक्शन्स आहेत वेगवेगळे देवीचे. देवी चामुंडाची वेगळे आहेत, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वेळी पशुपतीनाथचं वेगळं आहे आणि कालभैरवचं वेगळं आहे, हनुमानचं वेगळं आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि बोलतात की काय आणि स्पेसिफिक हा सर्वांचं असंच. आणि जे लोक आहेत ना त्यांना आत बोलत आहे पाय पडा, पैसे टाका आणि टिका लावून घ्यावा आणि हे आणि असं हा, मग जे पण असं हा. मग तेच मग मी बघितलं भाई सर्व मंदिरांचं हे मंदिराला लावलेलं आहे, हे काय म्हणतात मंदिराच्या बाहेर. आणि असे पुजारी बघते पंडित लोक म्हणजे स्माइल करतात, असं जसं की बिझनेसमॅन असतात ना, पीक सीझनमध्ये खुश असतात की धंदा एक नंबर चालू आहे. लिटरली मी जरा पण ऑपोजिशनमध्ये नाही, मला पर्सनली आवडतं मंदिर. पण काय आहे क्रेझी. त्यानंतर झाड आहे, झाडावरती धागा आणलेले आहेत, मग ते धागा बांधतो समृद्धी केले आणि तिथे पण पैसे लटकवले लावलेले आहेत धाग्यांच्यामध्ये. क्रेझी. माझं काय आहे, मी एन्जॉय करायला आलेलो, मी एन्जॉय केलं. तर मी चाललोय, मला बस पकडायची आहे ऋषिकेशला. चलो. अरे हां, आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट मी बघितली आहे की जेव्हा पूर्ण रस्ता आहे ना वरती येण्याचा, जो मी इतका चढलो, म्हणजे तुम्ही बघितलंच किती तास झाला मला चढताना वगैरे. पूर्ण रस्ता आहे ना साफ करणारे लोक आहेत. प्रत्येक टर्निंगला बसलेले आहेत लोक साफ करायला झाडू. आणि प्रत्येक व्यक्ती जो आहे ना साफ करणारा, त्याला पायाची काहीतरी डिसेबिलिटी आहे, पायाचीच. कुणाचा बघतो पाय फुगलेला आहे, एलिफंटचा डिसऑर्डर नाही का, एलिफंट लेगचा तसं काहीतरी. त्यानंतर एकाचा बघतो तर पायाच्या आतमध्ये वेगळा खड्डा आहे, म्हणजे बेकारवाला जखम आहे. आज सर्वांचं काय ना काय पायाचा प्रॉब्लेम आहे. कुणाचे पायच नाही, डिफॉर्म्ड आहेत, म्हणजे काहीतरी आहे. ज्याचे पायच नाही ना तोच सर्व करतो या देवीला, तोच सर्व करतोय म्हणजे या रूटला. काहीतरी सीन आहे, सर्च करायला पाहिजे. कांड हो गया मित्रों. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये चुकीचा रस्ता घेतला आणि एकदम पोटपर्यंत चालत गेलो. मला वाटलं 1 रूट आहे, जिथून आले तिथं जायचं आहे, फॉलो करत गेलो. माझी ती कल्टीवाली सीडी आली ती कळालीच नाही, तर परत चालत जायचं. आता एक किचन विकत घेत होतो. किचन विकत घेत असताना दुकानवाल्याशी जोरदार झगडा केला. घेतला, त्याला चिडीला रेजवेट केला, त्याला एकदम काय मजा आली.
हां सो आता नदी पार करायची आहे, तिथून ऋषिकेशला गाडी पकडायची आणि मग ऋषिकेशला पोहोचायचं. नेहमी असंच होतं, चालू ना नदीच्या कुठल्या नदीच्या आसपास मला घरी जायची इच्छा नाही होत. नाशिकला पण गेलेली ना, पंचवटीला, गोदावरीला, तिथे पण तसंच होतं. एकदा तिथं बाजूला बसलो उठायची इच्छाच नाही होत, तरी जावं लागतंय. आणि मला त्या नदीत हात पण टाकता नाही आला. टाकू काय? वी आर प्रिपेअर्ड गँग. इतका लांब येऊन मी पाय पण नाही ठेवून गेलो गंगेमध्ये. मतलब काय माझं इतका लांब येऊन. भाई गँग. 80 रुपये सवारी ऋषिकेश. Yes, we change the seat. पोचलो ऋषिकेशला. खूप जास्त ट्रॅफिक आहे म्हणून त्याने अगोदरच सोडलं चौकीच्या. आता चालत जावं लागतं त्रिवेणी घाटपर्यंत. आलो आणि मार्केटच बघत बसलो इथं. आणि चार्जिंग पण कमी आहे म्हणून लॉग नाही गेला अजून. तर इतकं खास पण नाही वाटत आहे इथं. प्लेन आहे खूप, म्हणजे ठीक आहे, इतका पण खास नाही आहे. कुठला हरिद्वार मला जास्त छान वाटला. हर की पोरी मस्त होतं. मार्केटचं एक नंबर होतं. मला लय मजा येत होती उलटं मार्केट फिरायला. हे छान होतं. खूप असं शांत शांत आहे. आणि हां आतासाठी तर हेच आहे. आणि चार्जिंग पण कमी आहे. तर मी आता ढाबा बघतोय, म्हणजे मी खाता पण येईल मला आणि मी मोबाईल चार्जिंगला पण लावता येईल मला. चार्जिंग झाली मोबाईल, त्यानंतर पुढचं मला करता येईल. आणि मी बघतोय इथं लोकांची हालत बघतोय. इथं क्राऊड जास्त आहे आणि हॉटेल्स कमी आहेत. हॉटेल नाही भेटणार आहे आम्हाला. स्टेशन नाही तर बस स्टँडवरती जो कॉल लागणार आहे. हे काय शॉर्ट नाही, बट चार्जिंगचा इश्यू आहे. चार्जिंग व्हायला पाहिजे माझ्या मोबाईलची म्हणजे उद्या मला 100% चार्जिंग पाहिजे सकाळी माझ्या. इतकाच इश्यू आहे, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. बाकी सर्व मी हँडल करेन. हां आणि हां सकाळी आंघोळ करायला जागा भेटायला पाहिजे. बस आंघोळ, हातपाय वगैरे म्हणजे फ्रेश होण्यासाठी. बाकी काय मी कुठं पण झोपेन. इथे जरा बरी आहे. त्या साईडला खूप जास्त क्राऊड आहे, स्पीकर आहे, हे सर्व आहे ना, म्हणून मे बी इथं जरा कसं डोंगर आहे, जरा नॅचरल वाटतं. आया हूँ मैं. देख के
झाली गंगा आरती. खूप सारे नवीन मित्र बनले. एक दार्जिलिंगचा, एक गुरुग्रामची. मस्त ओळखी झाले, बरं वाटलं. आता झालं इकडचं काम खतम. तर मग काय बस स्टँडला जातो, खायचं प्यायचं बघतो आणि झोपायचं बघतो. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, उद्याचा पण प्लॅन आहे. सो बघू काय होत आहे. बाहेर निघायला 10 मिनटं लागले गल्लीतून. इतके गर्दी, गल्ली छोटीशी, लोक इतके सारे. मी आता चालतोय इथं ऋषिकेश बस स्थानकपाशी. बस स्थानककडे चाललोय. किती वेळापासून चालतोय. एक हॉटेल नाही, काय जागा आहे ही. काय पण चालेल भाई, ढाबा आहे. बाहेर ढाब्यामध्ये कसं स्विचेस असतात, मग मी चार्जिंग लावू शकतो ना मोबाईल चार्ज तर खाऊ शकतो आरामशीर. ढाबा नाही हॉटेलमध्ये. चार्जिंगचं बघतो, एक पण चार्जिंग पॉईंट फ्री नाही, गर्दी आहे इथं पण. आता काय, आता जेवतो. आणि इथं ऋषिकेशच्या बस स्टॉपचं खूप डेंजर वाटतंय मला. कुठली बस कधी जाते. इन्क्वायरी काउंटर पण बंद आहे. सो आता काय कळत नाही मला, खूप कन्फ्युजन होतं. ॲक्च्युली एवढी भीती वाटते. सो आता सकाळी बघू काय होतं. झोपायला भेटायला पाहिजे. आता रात्री बघू काय होतं त्याचं पण काहीच शॉर्ट नाही. बघू. जेवण झालं आणि आरती नंतरपासूनच म्हणजे मला खूप जास्त असं गिवअप करण्यासारखं वाटत होतं. बॉडी कम्प्लिटली थकलेली होती आणि काय खूप जास्त लोनली वाटत होतं की एकटं वगैरे. जरा ॲक्च्युली भीती वाटली मला आणि मला असं गिवअप करण्यासारखं वाटत होतं. ट्रेन पकडून घरी जायची इच्छा होत होती. नको आता. मी इथे किती ऋषिकेशच्या बस स्टँडवरती आलो. इथं पण पुढे जागा नव्हती आराम करायला. सो काय म्हणतात मग आता ते सीट नव्हते. सो मी काय केलं आहे, जिथं सीट्स असतात ना, जिथं स्पेस असते जिथं थोडीशी. सो मी माझी चादर हातातली इथं, माझी बॅग घेतली ॲज अ पिलो. जो चायनीजचा भाग असतो बॅगेचं, त्याचं डोकं ठेवलं. माझी मेन बॅग इथं माझ्या छातीवर आहे. जिला मी मिठी मारून झोपणार आहे. ते झोपून जाणार आहे मिनिमम 6 तास, 5 तास तरी होईलच. आणि उद्या खूप ट्रॅव्हल करायचं आहे मला. मग उद्याचा दिवस या तो खूप मस्त होणार आहे, या तो खूप ॲक्टिव्ह होणार आहे. तर ते मला माहीत नाही काय होणार आहे. आजचा दिवस हरिद्वारला मजा आली खूप. नंतर त्रिवेणी संगमला जरा बोर होत होतं. पण नंतर मित्र खूप छान भेटले मला. शरद आणि कोण, शरद आणि सुदेशना. थोडंसं रिग्रेट होतं आहे कारण मी त्यांच्यासोबत क्लिप नाही काढली. त्यांच्यासोबत मी एक व्हिडिओ, एक क्लिप तरी काढायला पाहिजे होती ॲज अ मेमरी. भेटले, जरा चांगले मोमेंट शेअर केले तर एक फोटो काढायला पाहिजे होता. ते जरा वाईट वाटतं. आता रात्री तर सेफ्टी बोललं तर मला माझा खबरी बोललेला सोबत चाकू घेऊन तर नाही गेलो, पण इथून विकत घेतला मी छोटा चाकू. माझी चाकू आहे माझ्याकडे. थँक्यू खबरी बॉस फॉर टिप. हां, आता मी होपफुली मला झोप लागेल. गरम पण होतं. चलो गुड नाईट. नेक्स्ट दिवशी बघा काय होतं.